शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंद वार्ता समोर येत आहे. राज्यात अशी योजना राबवली जात आहे जी अनेक वर्षांपासून कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. आधीच्या कर्जमाफी योजनांमध्ये ठराविक रकमेपर्यंतच सूट दिली जात होती, त्या पद्धतीत आता मोठा बदल करण्यात आला आहे. मागील योजनांमध्ये मर्यादा असल्यामुळे अनेकांना पूर्ण फायदा मिळत नव्हता, पण यावेळी परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. नवीन प्रस्तावानुसार कर्जमाफीसाठी कोणतीही रक्कम मर्यादा ठेवली जाणार नाही, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना थेट फायदा पोहोचणार आहे. नवीन निर्णय लागू झाल्यास थकबाकीत असलेल्या शेतकऱ्यांचा 7/12 उतारा पूर्णपणे स्वच्छ होईल. कर्जामुळे अडचणीत असलेल्या जवळपास 25 लाख कुटुंबांना मोठा श्वास मिळेल अशी अपेक्षा आहे. राज्यभरात साचलेल्या प्रचंड थकबाकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. गेल्या काही वर्षांत दिली गेलेली कर्जमाफी मर्यादित रकमेपर्यंतच होती, त्यामुळे अनेकांना योजनांचा फायदा मिळू शकला नाही. पण आता परिस्थिती बदलली आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार राज्यातील जवळजवळ 25 लाख शेतकरी अजूनही थकबाकीत आहेत आणि बँकांकडे प्रचंड कर्ज बाकी आहे. या संपूर्ण व्यवहाराचा अभ्यास करण्यासाठी एक विशेष समिती नियुक्त केली गेली आहे आणि ही समिती लवकरच आपला अहवाल सरकारसमोर सादर करणार आहे. सरकारकडून आश्वासन देण्यात आले आहे की जून महिन्यापूर्वी हा मोठा निर्णय लागू केला जाईल. त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण होत आहे. कित्येक वर्षे कर्जामुळे तणावात गेलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळण्याची वास्तविक शक्यता निर्माण झाली आहे. नवीन धोरण लागू झाल्यावर शेतकऱ्यांना कोणतीही वरची मर्यादा न ठेवता संपूर्ण कर्जमाफी दिली जाईल, अशी माहिती प्रशासनाकडून मिळत आहे. विविध जिल्ह्यांमधून आवश्यक तपशील गोळा करण्याचे काम सुरू आहे. अभ्यास समितीचा अहवाल मिळाल्यानंतर अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे. राज्य सरकारच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी मोठी पावले उचलली जात आहेत. 7/12 उतारा कोरा होण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिलासा दिसू लागला आहे. ही कर्जमाफी लागू झाल्यास राज्यातील कृषी क्षेत्राला नवी उभारी मिळेल, अशी अपेक्षा आहे.